नमस्कार, शुभ सकाळ भावानो. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि थंडी बघा किती आहे. तर थंडीतून चाललो आहे मी आत्ता आपल्या शॉपला. तर थर्मास वगैरे घेतला आहे चहाचा आणि चाललो आहे शॉपला. तर चला मग जाऊया आपल्या शॉपला. आज थंडी पण जास्त होती आणि रस्तासुद्धा दिसत नाही. खरंच फायनली मी आता पोहोचलो आपल्या शॉपला आणि थंडीतून शॉपसुद्धा दिसत नाही. हे आपले टी शॉप आणि इकडे वडापाव शॉप आहे आपलं. तर आता आपण ओपन करणार आहोत आणि कस्टमर सुद्धा येतील आता. सर्व कचरा वगैरे आहे, झाड वगैरे मारायचं अजून. चकाचक करतो आता लगेचच. टॅटू चावाला यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नक्की. तर शॉप आत्ताच उघडलं आहे आणि आपला सोमभाव आला आहे. पाटेचा चहा त्याचा इथेच होतो. तसेच आपले काकासुद्धा आलेत, त्यांना सुद्धा मी चहा देणार आहे. आता सुरुवात केली आता. मस्त आहे चहा, गरम गरम. तर काकासुद्धा रोजच येतात. मी कधी दुकान उघडतोय आणि ते कधी येतात असं होतं. तर आता कस्टमर येतील. तर आता मस्त साफसफाई केली, एकदम चकाचक केलंय, स्वच्छ केलंय. आणि स्वच्छता असेल तर कस्टमरसुद्धा येतील आपल्याकडे. तर प्रत्येक दिवसाची चांगली सुरुवात आपल्या बाप्पापासून करतो आणि हात जोडतो बाप्पाला आणि आपल्या शॉपला. तसेच कस्टमर आता येतील, कस्टमरचं आपल्यावर प्रेम आहे भरपूर. तर आता शॉपला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आपल्या. आज आपलं शॉप चालू केलं आहे मी आणि 2 कस्टमर येऊन गेले. काका आले होते आणि मित्र आला होता माझा. तर पहाटेचा चहा त्यांचा इथेच होतो. तसंच बाप्पाचं दर्शनसुद्धा घेतलं आहे. तर पुन्हा एकदा आपल्याकडे हे 2 दादा आले चहा घ्यायला. तर ह्या दादांना आताच चहा दिली आणि 2-2 कप चहा पिऊन गेलेत. कारण थंडी आहे त्याच्यामुळे त्यांनासुद्धा आपली चहा आवडली. जस्ट आत्ताच आलेत इम्रान भाऊ आपले चहा घ्यायला. नेहमीप्रमाणे आपल्याकडे इम्रान दादा नेहमीच येतात आपल्याकडे चहा घ्यायला. त्यांची सुद्धा रिक्षा आहे. तर काय इम्रान दादा बोलू शकता तुम्ही? चहा एक नंबर आहे टॅटू दादाची. नेहमी मी इकडे चहा प्यायला येतो. नक्कीच दादा. तसंच आपला भाऊ आला आता जस्ट, तो सुद्धा कामावरून आलाय. भाऊ काय बोलतोस? चहा ओके, 1 कप चहा त्याला सुद्धा देणार आहे. थंडी लागली भावाला आपल्या भरपूर. हे घे भाऊ. कितीला पडला? मित्रांनो, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि असाच सपोर्ट करा टॅटू चावाला. असंच भरभरून प्रेम द्या मला आणि खूप सपोर्ट करा. धन्यवाद. इथेच संपतोय आपला आजचा ब्लॉग.